10 नोव्हेंबर 2025 ला दिल्लीमध्ये संध्याकाळी 7च्या सुमारास लाल किल्ल्याच्या जवळ जो बॉम्ब ब्लास्ट झाला याच्यामध्ये जवळजवळ 12 लोकांचा मृत्यू झालाय आणि जवळजवळ 30 लोक जखमी झालेले आहेत. या हल्ल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले, कारण या हल्ल्याच्या अगोदर देखील स्फोटकं जप्त करण्यात आली होती. या हल्ल्याच्या नंतर देखील अनेकांना अटक करण्यात आली, स्फोटकं जप्त केली गेली. त्यानंतरचं भारत सरकारचं ऑफिशियल स्टेटमेंट जे कॅबिनेट कमिटीच्या मीटिंग नंतर आलं, त्यामध्ये देखील सरकारनं सांगितलं की हा एक दहशतवादी हल्ला होता आणि यासाठी दहशतवादी जबाबदार आहेत. पण भारतानं इथं अधिकृतपणे पाकिस्तानचं नाव घेतलेलं नाही. असं न घेण्याचं कारण काय आहे? आणि आता सध्या भारतभरामध्ये एका गोष्टीची चर्चा व्हायला सुरुवात झालेली आहे, ती म्हणजे 0.5 फ्रंट वॉर, ज्याला हाफ फ्रंट वॉर असं देखील म्हणतात. मग ही हाफ फ्रंट वॉर म्हणजे काय आहे आणि याची चर्चा आता सध्या का चालू आहे? या सगळ्या गोष्टींच्या बद्दल बोलूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. तर मग प्रश्न असा निर्माण होतो की 0.5 फ्रंट म्हणजे हाफ फ्रंट म्हणजे काय? तर त्याचं सगळ्यात सोपं असं उत्तर आहे की भारताच्या एका बाजूला आहे पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूला आहे चीन. या दोघांच्या बरोबर देखील भारतानं या अगोदर युद्ध केलेले आहेत. या युद्धामध्ये जो काही परिणाम झाला असेल तो असेल, पण आता सध्या भारताला नेहमीच या दोन देशांच्या बरोबर आपलं युद्ध होईल या एका समस्येला तोंड द्यावं लागतं किंवा युद्धासाठी तयार राहावं लागतं. म्हणजेच भारताला या टू फ्रंट्सवरती म्हणजे दोन फ्रंट्सवरती युद्ध करावं लागतं. याशिवाय भारताचे एक चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते, जनरल बिपिन रावत. हे बिपिन रावत नेहमी म्हणायचे की भारताला फक्त दोन फ्रंटवरती म्हणजे टू फ्रंटवरती लढावं लागत नाही, तर भारताला 2.5 फ्रंटवरती लढावं लागतं. यातला तिसरा म्हणजे हाफ जो फ्रंट आहे, तो फ्रंट भारताच्या आतच आहे. त्याला आपण इंटरनल फ्रंट म्हणू शकतो, जो भारताच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो. मग जनरल बिपिन रावत यांनी याबद्दलची कोणतीही स्पेसिफिक व्याख्या केली नव्हती. पण मग या हाफ फ्रंटमध्ये कोण कोण आहे? तर याचं साधं सोपं उत्तर आहे, जम्मू काश्मीरमध्ये जो दहशतवाद असतो, या दहशतवादाला सपोर्ट करणारे सगळे, मग तिथले ओव्हरग्राऊंड वर्कर्स असतील किंवा दहशतवादी असतील किंवा इतर कुणी नागरिक असतील जे या दहशतवाद्यांना सपोर्ट करतात, ते सगळे. याच्याशिवाय पंजाबमध्ये जे शीख खलिस्तानवादी चळवळीला सपोर्ट करतात, ते सगळे. याशिवाय भारतामध्ये जी माओइस्ट चळवळ चालते किंवा जो नक्षलिझम चालतो, ज्याची पाळंमुळं आता बऱ्याच प्रमाणात खणली गेलेली आहेत, हा सगळा नक्षलिझम, हा माओइझम, हे सगळं एक प्रकारे 1.5 म्हणजे एक अर्धा फ्रंट निर्माण करतो, ज्याच्याशी अंतर्गतरित्या भारताला नेहमी लढावं लागतं. आणि हाच आहे तो तिसरा म्हणजेच 0.5 फ्रंट म्हणजेच हाफ फ्रंट. पाकिस्तानमधल्या अनेक दहशतवादी संघटनांचे अनेक स्लीपर सेल्स भारतामध्ये काम करत असतात. मोठ्या प्रमाणावर स्लीपर सेल्स भारतात आहेत असं आतापर्यंत लक्षात आलंय. या दिल्ली ब्लास्टच्या निमित्तानं देखील लक्षात आलं. याच्याशिवाय अगदी केरळ सारख्या राज्यात, जे अतिशय सुबत्तापूर्ण, अतिशय स्थैर्य असलेलं श्रीमंत असं एक राज्य आहे, या राज्यातले काही तरुण देखील दहशतवाद्यांच्या वळचणीला लागले, अगदी आयसिस पर्यंत जाऊन पोहोचले आणि त्यांनी देखील भारताला धोका देण्याचं किंवा भारताचं स्थैर्य हलवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं हा सगळाच एक हाफ फ्रंट आहे. याच्याशिवाय देखील मग हा झाला एक खरोखर असलेला हाफ फ्रंट. मग याच्याशिवाय देखील या हाफ फ्रंटमध्ये आणखी कुणाला ठेवता येईल आणि कुणाला काढता येईल याच्याबद्दल अनेक चर्चा नेहमी होत असतात. मग अनेकदा असं म्हटलं जातं की भारतातलं जे बॉलिवूड आहे, त्यातले जे अनेक स्टार्स आहेत, ते अनेक वेळा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्नावर काही बोलत नाहीत, त्यामुळे ते देखील हाफ फ्रंट आहेत. याच्याशिवाय मग अनेक यूट्यूबर्स आहेत, अनेक मीडिया चॅनल्स आहेत, अनेक यूट्यूब चॅनल्स आहेत, अनेक न्यूज चॅनल्स आहेत, जे सरकारच्या विरोधी बोलतात किंवा काही वेळेला ते भारताच्या बाजूने बोलत नाहीत असा विरोधकांचा किंवा सत्ताधाऱ्यांचा आक्षेप असतो. अशा वेळी त्या सर्वांना हाफ फ्रंटमध्ये किंवा 0.5 फ्रंटमध्ये मोजलं जातं. पण असं करणं खरं तर इनजस्टिस आहे, अन्यायकारक आहे. कारण या देशामध्ये कुठलंही सरकार असेल तर त्या सरकारला प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाला अशा पद्धतीनं हाफ फ्रंट म्हणजे सरकार विरोधी म्हणजेच देशविरोधी असं ठरवलं जाऊ शकतं. उद्या जर देशात काँग्रेसचं सरकार असेल आणि त्यावेळी जर एखादी कुठली दहशतवादाची घटना घडली, ज्याला सरकारला जर लोकांनी प्रश्न विचारले, म्हणजे बीजेपीनं जर काँग्रेसला तेव्हा प्रश्न विचारले, तर काँग्रेस म्हणेल की बीजेपी इज प्लेइंग ॲट द हँड ऑफ पाकिस्तान, म्हणजे पाकिस्तानसाठी हे सगळे काम करतायत किंवा बाकीच्यांच्या कुठल्या तरी तिसऱ्या देशासाठी काम करतायत, म्हणजे त्यांना 0.5 फ्रंट म्हणता येईल.
पण असं करणं हे लोकशाहीच्या विरुद्ध आहे, त्यामुळे त्याला 0.5 फ्रंट म्हणता येणार नाही. पण याच भारतामध्ये अशी देखील काही लोक आहेत, असे काही सेलिब्रिटी आहेत, असे काही मीडिया हाऊसेस आहेत, असे काही व्यक्ती आहेत ज्यांना गाझामध्ये एखादी घटना घडते, पॅलेस्टाईनमध्ये काही लोकांचा ज्यावेळेला मृत्यू होतो त्यावेळेला ते त्याबद्दल ट्विटरवरती आणि पब्लिकली गळे काढताना दिसतात. पण जेव्हा भारतामध्ये एखादा दहशतवादी हल्ला होतो त्यावेळेला मात्र त्यांना स्वतः तोंडानं बोलताही येत नाही आणि त्यांना त्यांचा ट्विटरचा पासवर्ड देखील त्यावेळी आठवत नाही, त्यामुळे ते त्यावेळेला गप्प राहतात. या लोकांना मात्र 0.5 फ्रंट म्हणावं काय, याबद्दल तुम्हीच आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. त्याचबरोबर यामध्ये काही लोकांची म्हणजे कुणाकुणाची नावं सांगता येतील ते देखील कमेंट्समध्ये सांगा. आता या हाफ फ्रंटची चर्चा आता सध्या का होते आहे, तर दिल्लीमध्ये जो ब्लास्ट झाला याच्यामध्ये ज्या ज्या लोकांना अटक करण्यात आलेली आहे ते अनेक लोक त्यातले डॉक्टर्स आहेत. या सगळ्या डॉक्टर्सनी भारतामध्येच शिक्षण घेतलेलं आहे. काही डॉक्टर्सनी उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये, अलाहाबादमध्ये शिक्षण घेतलंय, काहींनी श्रीनगरमध्ये घेतलंय. जे आता नोकरी करत होते त्यातले काही डॉक्टर्स अल फला युनिव्हर्सिटीमध्ये फरीदाबादमध्ये अगदी दिल्लीच्या जवळ नोकरी करत होते. याशिवाय जे अनेक दहशतवादी सध्या पकडलेले आहेत, ज्यांना फक्त संशयाच्या कारणावरनं पकडलेलं आहे, हे सगळे भारतीय आहेत, भारताचे नागरिक आहेत. दिल्ली ब्लास्टच्या अगोदर आणि नंतर ज्या ज्या अटक करण्यात आल्या यामध्ये एकही पाकिस्तानचा नागरिक नाही आणि जे कोण पकडलेले आहेत ते सगळे भारतीय आहेत. त्यामुळं हे सगळे भारतीय असले तरी हे काम मात्र पाकिस्तानसाठी करतायत. त्यांना असं वाटतंय की ते इस्लामसाठी हे सगळं करतायत, पण ते खरं तर पाकिस्तानसाठी काम करतायत. जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा किंवा हिजबुल मुजाहिदीन या संघटनांसाठी काम करतायत. आणि या सगळ्यांच्यामुळेच भारत सरकारला आता पाकिस्तानला कुठलाही ब्लेम करता येत नाही किंवा त्यांना दोष देता येत नाही. खरं तर हा दोष द्यायला पाहिजे या देशामध्ये अंतर्गत असलेल्या या 0.5 फ्रंटला, हाफ फ्रंटला. कारण या हाफ फ्रंटनं या देशाच्याच विरुद्ध लादलेलं हे युद्ध आहे आणि ज्यामध्ये दिल्लीमध्ये जवळजवळ 12 ते 13 लोकांचा मृत्यू झालाय. त्यामुळे दिल्लीच्या या घटनेनंतर या गोष्टीकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं गेलंय आणि सगळे लोक या फ्रंटची सध्या चर्चा करायला लागलेत. कारण अशा पद्धतीनं भारतामध्ये येणाऱ्या काळात अनेक गोष्टी होऊ शकतात, अनेक हल्ले होऊ शकतात. कारण जवळजवळ 2900 किलो स्फोटकं सापडलेली आहेत. अजून कितीतरी स्फोटकं हातात आलेले नाही आहेत, अजून कितीतरी दहशतवादी हातात आलेले नाहीत. हे सगळं कसं काय होतंय आणि या सगळ्या दहशतवाद्यांना कोण कसं हँडल करतंय याची सगळी पाळंमुळं खणली जातील. त्याची काही पाळंमुळं परदेशात, पाकिस्तानमध्ये किंवा अगदी तुर्कीमध्ये सापडतील. पण हे सगळं असलं तरी याला सपोर्ट करणारे जे लोक आहेत ते या देशातले आहेत. त्यांचे जे काम करणारे हात आहेत ते या देशातल्या लोकांचे आहेत. हे यातलं सर्वात मोठं दुर्दैव आहे. म्हणून भारताचे जे पूर्वीचे जनरल होते बिपिन रावत, ते म्हणायचे की भारताला फक्त 2 फ्रंट वॉर लढावं लागत नाही, तर भारताला 2.5 फ्रंट वॉर लढावं लागतं. हा मुद्दा तुम्हाला समजला काय? आणि याबद्दल तुमचे काही प्रश्न असले तर ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर विचारा. तुमची मतं देखील कमेंट्समध्ये मांडा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.